नमस्कार, रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ताजे हिरवेगार मेथीचे थेपले बनवणार आहोत। हे थेपले पौष्टिक तर असतातच, त्याचबरोबर मऊ, नरम आणि स्वादिष्ट बनतात। बाजारात जसे पॅकेटमध्ये आपल्याला मेथीचे थेपले मिळतात, त्याच्यापेक्षाही मऊ आणि स्वादिष्ट आज आपण इथे मेथीचे थेपले बनवणार आहोत। हे थेपले 4 ते 5 दिवस चांगले टिकतात आणि नरमही राहतात। तुम्ही प्रवासामध्ये ह्यांना घेऊन जाऊ शकतात। तर अजूनही तुम्ही रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि आम्हाला सपोर्ट करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे। हिला मी चांगलं निवडून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि गाळणीमध्ये ठेवून हिचं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे। आता आपण हिला बारीक बारीक कापून घेऊयात। आपल्याला बारीक मेथी चिरून घ्यायची आहे। जितकी बारीक आपल्याला कापता येईल तेवढी बारीक आपल्याला कापायची आहे मेथी। या पद्धतीने आपण सर्व मेथी कापून घेतलेली आहे। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे आपण 3 चमचे बेसन घालणार आहोत। बेसनने थेपल्यांना चव चांगली येते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे। आपल्याला थोडं प्रमाणातच बेसन घालायचं आहे ह्याच्यात। 1 चमचे काश्मीरी लाल मिरची, अर्धा चम्मच हळद, 1 चमचा धनेपूड, 1/4 चम्मच हिंग, 1 चम्मच ओवा। ओव्याला आपल्याला असं क्रश करून टाकायचं आहे। 2 चम्मच तीळ। इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती याच्यात घालूया। चवीनुसार मीठ। इथे आपण 3 चमचे दही घेतलेली आहे। दहीने थेपले मऊ होतात, म्हणून आपण याच्यात दही घालतो आहोत। जर तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाणार असाल थेपले तर ह्याच्यामध्ये दही घालू नका, त्याच्याऐवजी तुम्ही जास्तीचं तेल घाला। ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकते आहे। 1/4 कप कोथिंबीर। कोथिंबीरने फ्लेवर खूप छान येतो। इथे 1.5 कप कापलेली मेथी आहे, ती घालायची आहे। आता आपण सर्व मिश्रण ड्रायच मिक्स करून घेऊया। इथे आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घेऊया। जसं आपण चपात्यांचं पीठ भिजवतो तसंच आपल्याला पीठ थेपल्यांचं भिजवायचं आहे। या पद्धतीने आपल्याला थेपल्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती आता आपण तेल लावूया। हे मिश्रण आपण 10 मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवून देऊया। इथे आपले 10 मिनिटं झालेली आहेत। एकदा आपण ह्याला चांगलं मळून घेऊया। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। इथे आपले गोळे बनून तयार झालेले आहेत। आता आपण काही थेपले लाटून घेऊया आणि मग त्यांना एकत्र भाजून घेऊयात। आपण सुक्क पीठ लावून बारीक असे थेपले लाटून घेणार आहोत। जितके बारीक लाटता येतील तेवढे बारीक लाटा।
काही थेपले आपण इथे लाटून घेतलेले आहेत। आता हे थेपले पहिले सुरुवातीला आपण एक एक करून भाजून घेऊयात। आपल्याला इकडे फ्लेम हायच ठेवायची आहे, जेणेकरून आपले थेपले जे आहेत ते नरम राहतील। वरून आपण तेल लावणार आहोत। या पद्धतीने आपल्याला सर्व थेपले भाजून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व थेपले बनून तयार झालेले आहेत। हे थेपले आपण लोणचं, ठेचा किंवा चहा बरोबर मस्त लागतात खायला। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका की तुमचे थेपले कसे झाले करून। आणि अजूनपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा। त्याचबरोबर शेअर आणि लाईक सुद्धा करा। मस्त झालेले आहेत। तर असेच रसोईच्या गोडी सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। तोपर्यंत बाय बाय।